असे 2000 फोन आले असतील मला, पण पहिलं स्टार्टला मला मामांचा फोन आलेला आणि त्याला लय वेळ म्हणजे असं संध्याकाळचं असं आलेलं फोन म्हणले, मी मामा बोलतोय बकासूरचे मालक, तर त्यात तुम्हाला कुठल्या मैदानात बैल पाहिजे, तर मामा म्हणजे मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक धनाजी तात्या शिंदे सैदापूरकर. आणि तात्या, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलाय, हो काय सांगाल? काय नाही, या बैलावर बैल म्हणायचं नाही याला, हा खरं तर बकासूर म्हणजे एक नंदी आहे आणि ह्या नंदीला भेटायला खास कराडातनं आलेलो आहे. आणि मामाचं माझं रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त नातं जवळच आहे, त्यामुळं बैलांच्यावर बकासूरवर जेवढं प्रेम करतो तेवढं मामांच्यावर ही करतो. म्हणजे माझा बारका भाऊ असतो ना आपण, त्या पद्धतीने मी मामांच्यावर प्रेम करतो. महाराष्ट्राने एक मुलाखत पाहिली होती तुमची, हो त्यावेळेस सगळा महाराष्ट्र भाऊक झाला होता. हो त्यानंतर काय घडलं होतं? त्यावेळी असे 2000 फोन आले असतील मला, पण पहिलं स्टार्टला मला मामांचा फोन आलेला आणि त्याला लय वेळ म्हणजे असं संध्याकाळचं असं आलेलं फोन म्हणले, मी मामा बोलतोय बकासूरचे मालक, तर त्यात तुम्हाला कुठल्या मैदानात बैल पाहिजे, तर मामा म्हणले एक 22ला मैदान एक आहे आणि 3 तारखेला एक आहे. तर 22 तारखेला ओपन मैदान होतं, ते कॅन्सल झालं आणि ती कॅन्सल झाल्यानं ते आदत होतं, मग ती कॅन्सल दिलं. मग मामा म्हटलं 3 तारखेला करा. मग 3 तारखेला मामाने बैल दिला, गाडी पण आमची चांगली पळाली. आज खास कार्यक्रम पाहायला आला तुम्ही? खास आपण खरं जे बैलांच्यावर प्रेम करतो ना, त्यासाठी बकासूरवर प्रेम करतो म्हणून मी आलो इथं. चाचा पण आल्यात का हो? चाचा बरेच लांब ना आलाय. तब्येत कशी आहे ना? व्यवस्थित आहे. आज थोड्याच वेळात मिरवणूक सुरू होईल मित्रांनो. इथला कार्यक्रम अटेंड करून आपल्याला वडकीला पण जायचं, वडकीचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. तात्या, काय सांगाल त्याच्या सजावटीच्या विषयी? सजावट कशी आहे अलीकडे, काय सांगाल? अशी सजावट मी बघितली नाही आणि ज्यांनी कुणी कला केली आहे, कलाकार आहे, त्याचं पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. ज्या कलाकाराला जे अशी बनवलं की नाही की खास मस्त बनवलं. महाराष्ट्राचा लाडका पकड्यावर आणलेलं आहे त्याच्यावर. हा, असं काय नाही, सगळ्यांचाच आहे हो, सगळ्यांचाच लाडका. महाराष्ट्राचं काय, भारताचा लाडका आहे तो बकासूर, लाडका आहे. हो. आणि पलीकडच्या बाजूला आपण पाहू शकता महादेवाचं नंदी. हो, मी काय ती काढलेलं बघितलं नव्हतं. महादेवाचं आहे ना, मी काढलेलं बघितलं नव्हतं, पण मी तुम्हाला काय पहिल्यांदा आलेलं म्हणतो, बैल नाही, हा आमचा नंदी आहे. नंदी म्हणजे महादेव आले, तिथं आमचं महादेव समोरच दिसले. हे झालं, भेटच झाली ना. भेटच झाली. हो. आता आगामी आपली काय नियोजन आहेत आपल्या बैलांचे? काय कसं होईल तसं बघूया की आता काय, हा काय होईल तसं करा. घरचा साज बसल्यानंतर फायनलला बसला होता खानापूरच्या मैदानात, आनंद होता का? आमची पळून लागली आपली, ती फायनल घरची राहिली, खानापूरमध्ये पण राहिली फायनल. आज बऱ्याच लांब आला. किती किलोमीटर आहे इथनं? आता 180 किलोमीटर आहे कराडात. हो, दुपारी निघाला होता. हो. बरं वाटतंय बकासूरच्या आजपर्यंत एवढी आमची बैल झाली की नाही महाराष्ट्रात, तर मी पहिल्यांदाच असं बघायला आलोय. आणि असा बैलपोळा आमच्याकडं, आमच्या सातारा सांगली जिल्ह्यात बैलपोळा म्हणजे बैलपोळा इकडं असतो पुण्या भागात. आपला एक महाराष्ट्रीयन बेंदूर असतो. बरोबर. मग त्यातलाच प्रकार आपला महाराष्ट्राचा बैलपोळा. मग बैलपोळा काय असतो किंवा बेंदूर काय असतो, एकच आलं ना, आपला सण सगळ्यांचाच आला. बैलांचं आज लोक आहेत की नाही, एका वेळी 10 मिनिटाला 100 फोटो काढतात. बरोबर, बैलच. मग आता ते अमिताभ बच्चन, सलमान खानला पण एवढी गर्दी होत नाही, किंवा सचिन तेंडुलकर, धोनीला पण एवढी गर्दी होत नाही तेवढी बकासूरला होती. त्याच्यापेक्षा अनेक काय आहे. कसं वाटलं बघून? सगळं खूप छान केले.
आणि अशी सजावट करणारेच पण म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. चालते तात्या, धन्यवाद. नमस्ते. आपल्या समवेत हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे ते बबलू चाचा आहेत. पहिल्यांदा बबलू चाचा सांगा, तब्येत कशी आहे तुमची? चांगली आहे तब्येत आता. बरं, आणि काय सांगाल आता, किती वाजता निघाला होता? आम्ही एक 12 वाजता निघालो होतो. 12-12:30 वाजता भेटला का बकासूरला? भेटलो की आता काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आता काय. चांगलं वाटतंय. बरं, आता काय नियोजन, किती वेळ थांबणार काय? काय नाही, अर्धा तास आहे. हा, वर जाऊन भाऊकडे वडकेला वडकीला जाणार आहे. हो, वडकीला पण कार्यक्रम, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम. चला मित्रांनो, डीजे पण सुरू झालाय. बबलू चाचा पण आले होते. आपण एक छोटीशी मुलाखत घेतली. बबलू चाचा, धन्यवाद, काळजी घ्या. थँक्यू.